मित्रांनो, ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आहेत, पण यावेळेस विषय टॅरिफ नाही तर शांतता आहे. हो, शांतता. ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस जाहीर केलाय. तर काय आहे हा बोर्ड ऑफ पीस आणि भारताने त्यापासून लांब राहणं का पसंत केलंय, अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात समजावून घेऊ. बघा, हे प्रकरण वरवर दिसतं तितकं साधं नाही. हा बोर्ड गाझा संघर्षासाठी आहे असं म्हटलं जातंय, पण खरी गंमत पुढेच आहे. या बोर्डमध्ये इस्रायली पंतप्रधान आहेत, पण पॅलेस्टायनी नेत्यांना जागाच नाही. म्हणजे ज्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा बोर्ड स्थापन झालाय, त्या प्रदेशालाच या बोर्डमध्ये प्रतिनिधित्व नाही. हा कसला न्याय? आणि दुसरी धोक्याची घंटा म्हणजे पाकिस्तानने यात सहभागी व्हायचं ठरवलंय. जर ट्रम्प यांनी उद्या काश्मीरचा मुद्दा या बोर्डवर आणला तर भारतासाठी ती मोठी अडचण ठरेल. आणि एवढेच नाही, ह्या बोर्डचं परमनंट मेंबर होण्यासाठी तब्बल $1 बिलियन फी मागितली जाते. म्हणजे हा शांतता बोर्ड आहे की बिझनेस बोर्ड आहे असा प्रश्न आता विचारला जातोय. थोडक्यात काय तर भारताने घाईत कोणताही निर्णय न घेता स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणं गरजेचं आहे. भारताने कोणाच्याही हातातील रबर स्टॅम्प बनता कामा नये. तुम्हाला काय वाटतं, भारताने या बोर्डमध्ये सामील व्हायला हवं का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.